नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट आलेली आहे समोर। 10वी पास विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट योजना घेऊन आलेली आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज कसा भरायचा, कागदपत्रे कोणते लागतील, अर्ज ऑनलाईन भरावा लागणार आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी टॅबलेट या ठिकाणी वितरित केले जाणार आहे। यासाठी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी जे अर्ज मागवण्यात येत आहे, यामध्ये बघितलं तर JEE नीट MHTCET बॅच 2026च्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी या ठिकाणी जे आहेत टॅबलेट दिलं जाणार आहे। महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE नीट MHTCET बॅच 2026 करता परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत या ठिकाणी देण्यात येत आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची सुद्धा माहिती आपण शेवटी बघणार आहोत। तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट त्याचबरोबर 6 GB इंटरनेट डाटा दररोज या ठिकाणी पुरवलं जाणार आहे। योजनेसाठी पात्रता काय असेल, विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी, त्याचबरोबर विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावा, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असणे बंधनकारक असेल। सन 2024 मध्ये त्याची 10वी उत्तीर्ण असेल तरी या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाईल। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। याबाबतची कागदपत्रे त्यांच्याकडे स्पष्ट व दूषण पद्धतीने जोडणे आवश्यक राहणार आहे। विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10वी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या टक्केवारीनुसार या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी वाटप केले जाणार आहे। येत्या 10वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% 10वी मध्ये गुण असणे गरजेचे आहे आणि ग्रामीण भागातून येत असाल तर 60%पेक्षा जास्त गुण असेल तर तुम्ही यासाठी पात्र राहणार आहात। विद्यार्थी शहरी आणि ग्रामीण भागातील आहे किंवा तसेच विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावर ठरवलं जाणार आहे। आता यासाठी कागदपत्रे कोणती लागतील, अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड असेल, या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल, जातीचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, 10वीचे गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला, दिव्यांग असल्याबाबतचा दाखला, अनाथ असल्याबाबतचा दाखला, या बाबी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। जर तुम्ही दिव्यांग आणि अनाथ नसाल तर ही 2 कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार नाही। आता समांतर आरक्षणानुसार म्हणजे उदाहरणार्थ राज्य सरकारमार्फत फक्त 100 टॅबलेट जर वितरित करायचा असेल तर त्यानुसार 100 लोकांमध्ये तुम्हाला कशा प्रकारे टॅबलेट मिळेल त्याचे आपण उदाहरण बघूया। सर्वात अगोदर या 100 मधील 59 जे टॅब आहे ते OBCला जाईल, 10 टॅब VJA ला जाईल, NTBला 8 टॅबलेट आणि NTCला 11 तर NTDला 6% म्हणजे 6 विद्यार्थ्यांना या ठिकाणी टॅबलेट दिला जाईल। SB अंतर्गत 6% विद्यार्थ्यांना या ठिकाणी टॅबलेट दिलं जाणार आहे। हे झालं समांतर आरक्षणानुसार त्यांना टॅबलेट दिलं जाणार आहे। आता समांतर आरक्षणानुसार महिलांना सुद्धा यामध्ये काही टक्केवारी देण्यात आलेली आहे। जसं की प्रवर्ग निहाय 30% जागा ज्या आहेत महिलांना असेल, म्हणजे जे त्यांची टक्केवारी देण्यात आलेली त्यामधील 30%ची टॅबलेट जे आहे महिलांना जाईल। दिव्यांगमधील 4%चं जे जागा असेल ते टोटल जे टॅबलेट आहे त्यामधील 4%चं जे जागा असेल ते दिव्यांगासाठी आणि 1% आरक्षण जे आहे या ठिकाणी अनाथांसाठी ठेवण्यात आलेलं आहे। यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। ऑफलाईन अर्ज या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही। त्यासाठी ऑनलाईन अर्ज महाज्योतीच्या वेबसाईटवर तुम्हाला करावा लागणार आहे। आता आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती बघूया। सर्वात अगोदर तुम्हाला महाज्योतीच्या पोर्टलवर यायचं आहे। या ठिकाणी mahaJyoti.org.in च्या संकेतस्थळावर यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला MSCET JEE नीटचा जो स्लाइडमध्ये तुम्हाला या ठिकाणी जाताना दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी 2 प्रकारे या ठिकाणी ऑप्शन येईल। एक सर्वात अगोदर ॲप्लिकेशन फॉर्म
तर या ठिकाणी खाली यायचं आहे। खालीमध्ये दोन ऑप्शन देण्यात आलेले, एकामध्ये तपशिलांचा ऑप्शन देण्यात आलेले आणि दुसरा म्हणजे रजिस्ट्रेशन लिंक। आपल्याला रजिस्ट्रेशन लिंक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता अशा प्रकारचा तुमच्याजवळ फॉर्म येईल। आता सर्वात अगोदर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे। आता मोबाईल नंबर टाका, OTP पाठवा आणि OTP टाका, व्हेरिफिकेशन होऊन जाईल। तर या ठिकाणी OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, सबमिट बटनावर क्लिक करा। नवीन पेज जो आहे तो ॲप्लिकेशन फॉर्मचा ओपन होईल। आता या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकायचं आहे ॲप्लिकेशनचा, मिडल नाव टाकायचं आहे आणि लास्ट नाव टाकायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन फादर नाव टाकायचं आहे, या ठिकाणी वडिलांचं लास्ट नाव म्हणजेच आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर जेंडर निवडायचे, ज्यामध्ये तुम्ही मेल फिमेल जो काही असेल तो टाका। त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचे, यावर तुम्ही क्लिक करा आणि डेट ऑफ बर्थमध्ये तुमचा महिना वर्ष किती आहे ते या ठिकाणी टाकू शकता। आता या ठिकाणी अनाथ आहात का तुम्ही, जर असाल तर यस करा, नसाल तर नो करा। जर तुम्ही अपंग असाल तर यस करा, नसाल तर नो करा। या ठिकाणी असाल तर कोणत्या टाईपमधील तुम्ही अनाथ आहात आणि जर या ठिकाणी अपंग आहेत तर कोणत्या टाईपमधून तुम्ही अपंग आहात ते सिलेक्ट करा। आता या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, ज्यामध्ये तुम्ही VJNT, OBC, NTB, NTC, NTD, SBC यापैकी ज्या कॅटेगरीतून येता ती कॅटेगरी निवडा। जसे की आपण VJNTतून येत आहोत तर VJNT निवडलं तर यामध्ये तुमची जात निवडावी लागेल। जसं की VJNTतून बंजारा असल्यामुळे मी बंजारा या ठिकाणी निवडलेलं आहे। त्यानंतर इन्कम ग्रुपमध्ये नॉन क्रिमिनल आणि क्रिमिनल असे दोन या ठिकाणी इन्कम ग्रुप असतात। नॉन क्रिमिनलमध्ये या ठिकाणी तुम्हाला सूट दिली जाते आणि क्रिमिनलमध्ये या ठिकाणी उत्पन्न मर्यादा ही जास्त असते। तर या ठिकाणी आपण जे निवडलेलं आहे तो नॉन क्रिमिनल आहे। त्यानंतर आधार नंबर आणि नॅशनॅलिटी इंडियन या ठिकाणी हे सिलेक्ट करायचं आहे। आता या ठिकाणी आपण सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे। खाली या ठिकाणी तुम्हाला डोमिसाईल म्हणजेच रहिवाशी मध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचा तुमचा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही रहिवासी आहात तो या ठिकाणी सिलेक्ट करा। त्यानंतर रजिस्ट्रेशन टाईप म्हणजे तुम्ही रूरलमध्ये ग्रामीणतून येत आहात की शहरातून येत आहात तो या ठिकाणी सिलेक्ट करा। परमनंट ॲड्रेसमध्ये या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यांचं नाव, तालुक्यांचं नाव, तहसीलांचं नाव या ठिकाणी बाबी तुम्हाला संपूर्ण बाबी टाकावी लागणार आहे। जसं की तुमचं आता तुम्ही जे ठिकाणी राहता तोच तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर या ठिकाणी तुम्ही टिक मार्क करा, तोच तुमचं या ठिकाणी संपूर्ण माहिती येईल। जर तुम्ही ज्या ठिकाणी राहता आणि परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर या ठिकाणी तुम्हाला तशीच माहिती या ठिकाणी टाकावं लागेल। सर्वात अगोदर जिल्हा टाकायचा आहे, त्यानंतर तहसील, गावांचे नाव, घर नंबर, वार्ड नंबर, रोड नंबर आणि पिनकोड या बाबी टाकायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल ID या ठिकाणी टाकायचं आहे आणि सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून संपूर्ण माहिती सेव्ह करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक कराल तुमच्यासमोर क्वालिफिकेशन म्हणजेच तुमची 10वीची या ठिकाणी उत्तीर्ण या ठिकाणी काही माहिती मागितलं जाईल। जसे की तुमच्या शाळेचं नाव काय आहे तो या ठिकाणी टाकायचं आहे। 10वीच्या शाळेचं नाव जसं असेल तसं या ठिकाणी टाका। जसे की माझ्या शाळेचं नाव शिवनेरी माध्यमिक आश्रमशाळा होतं तसंच या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागणार आहे। तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला सर्वात अगोदर शाळेचं नाव, तुमचं बोर्ड कोणता आहे, आता छत्रपती संभाजीनगर बोर्ड आहे तो या ठिकाणी टाकायचं आहे। इयर 2024 टाकायचं आहे, कंपल्सरी आहे 2024मध्ये तुम्ही पासआउट असणे गरजेचं आहे। पर्सेंटेज या ठिकाणी टाकायचं आहे, पर्सेंटेजवर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून तुमच्यासमोर डॉक्युमेंट विचारला जाईल। तर यामध्ये डॉक्युमेंटमध्ये पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी अपलोड करायचं आहे, सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि कॅन्डिडेटचं आधार कार्ड, त्याचबरोबर या ठिकाणी नॉन क्रिमिनल जर तुम्ही अपंग असाल त्याचा या ठिकाणी तुम्ही अपंगाचा वापरू शकता, त्याच्या जागी तुम्ही कास्ट प्रमाणपत्रसुद्धा टाका। नॉन क्रिमिनल या ठिकाणी टाकायचं आहे, त्याचबरोबर या ठिकाणी SSC मार्कशीट या ठिकाणी टाकायची आहे। त्याचनंतर बघितलं तर बोनाफाईड हे सुद्धा तुम्हाला कंपल्सरी आहे। 11वी ॲडमिशन रिसिप्ट आणि डोमासाईल या बाबी तुम्हाला कंप्लीट करायची आहे, म्हणजे संपूर्ण भरायचे आहे, अपलोड करायचे। यामध्ये संपूर्ण जे PDF असेल किंवा JPG
तुम्हाला जे आहे PDF मध्ये हा फॉर्म लागणार नाही, या ठिकाणी इमेज लागणार नाही, त्यामुळे तुम्हाला JPG फॉर्मॅटमध्ये सर्व फोटो काढून घ्यायचे. 200 KBच्या आत सर्व फोटो असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर अपलोड करा. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला फक्त कंप्लीट युअर फॉर्म सबमिशन या ठिकाणी क्लिक करा, तर तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जाईल. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता, ज्या अंतर्गत आपण महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्थेअंतर्गत म्हणजेच महाज्योती ज्ञानदीप समेतांचा या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे. जे 10वी पास विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी मोफत टॅबलेट दिलं जाणार आहे. हा फॉर्म तुम्ही भरून घ्या. या फॉर्मची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनल त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. हा फॉर्म तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. धन्यवाद.